दोस्तों, मैं नसीर तगाले और आप देख रहे हैं आज की न्यूज़। आज की न्यूज़ में आपका स्वागत है। दोस्तों, हमने हर एक का वीडियो, हर एक की आवाज़ उठाई है और जो भी कोई भी अपनी परेशानी में हो उसका आवाज़ हम सरकार तक पहुंचाए हैं और सरकार ने उस आवाज़ की दखल लेते हुए हर बार इंसाफ किया है। और हम आज बहुत सारे जो वाईफनी के गांव के लोग हैं वो बार बार कह रहे थे कि हमारी ज़मीन जो एक डैम बना था मनीराम परकल बोल के एक डैम है, वहां पर उस डैम का पानी इनके खेतों में आने की वजह से फसलों को नुकसान हो रहा है। दोस्तों, किसान भाई इतनी मेहनत करके फसल उगाते हैं, अनाज उगाते हैं, रात दिन एक करते हैं, फिर इनके फसलों को नुकसान होना ये बहुत बुरी बात है। और गवर्नमेंट सरकार भी कह रही है, हमारे पीएम प्रधानमंत्री मोदी साहब भी हमेशा किसान भाइयों के साथ आए हैं और किसान भाइयों की आवाज उठाए हैं। और हम यहाँ के जो वाईफनी के जो गांवकरी है उनसे बात करते हैं कि ये मामला क्या है। और दोस्तों, ये इन्होंने एक चेतावनी भी दी है कि अगर से इनकी बात नहीं सुने या इंसाफ नहीं मिला इनको तो ये जल समाधि होंगे। जल समाधि मतलब कि आप समझते होंगे कि यूं ही। लेकिन दोस्तों, ये बच्चा भी देख सकते हैं आप, बार बार ये बच्चे का भी जिक्र किया जा रहा है और बोला जा रहा है कि ये छोटा बच्चा हमेशा अपने एक वीडियो को एक खेत के लिए बार बार इंसाफ मांग रहा है। तो हम इनसे पूछते हैं कि जल समाधि मतलब कि पानी में डूब जाना है। सभी गांवकरी ये चेतावनी दे रहे हैं। आज आमदार भीमराव केराम, यहाँ के लोकप्रिय नेता, इनसे भी इन्होंने दरखास्त की, निवेदन दिया है और इनसे भी बात की है। और ये स्वर्गीय जो हमारे यहाँ के लोक नेता, लोक महानायक के नाम से जाने जाते हैं, प्रदीप नाइक, इनके कार्यकाल में ये डैम बना हुआ, इनकी मंजूरी मिली है। तो इनके बारे में इनसे पूछते हैं। तो आज जो प्रकरण है डैम का, तो इसके बारे में बताइए, क्या प्रकरण है सो? हमारा जो प्रकरण है, हमारे गांव में मनीराम तट प्रकल्प बोल के बने वाला है। 5 साल हो गए वो प्रकल्प को होके पूरा। जो हमारी जमीन वो प्रकल्प में नहीं गई वाली है, वो जमीन में जो डैम का पानी है 5 साल से आ रहा है और हमारे फसलों का नुकसान हो जा रहा है। हम बार बार सरकार से दरख्वास्त करते रहते हैं, अधिकारियों से दरख्वास्त करते रहते हैं, निवेदन देते रहते हैं। जाना आना नांदेड़ में हमारा चालू रहता है। कभी अधिकारी मिलते, कभी नहीं मिलते। हर बार हमने उपोषण का भी मुद्दा उठने वाला है, उपोषण को भी बैठे वाले वो आते, रिक्वेस्ट करते, हमारा वापस हम लेने लगाते, हम वापस लेते बाद में, और उस पे कुछ भी नहीं होता, वैसा की वैसा ही रह जाता है। अब लोगों को थोड़ी थोड़ी जमीन बचे वाली है, जो जमीन बचे वाली है थोड़ी थोड़ी, उसमें भी पानी जाने की वजह से एक भी फसल नहीं आती। और शेतकरी जो है उनका पूरा कारोबार उनके उसके ऊपर ही रहता बोल के उनको उपास मारे की टाइम आने वाला है। इसलिए हमने, अगर न्याय नहीं मिला तो आने वाले 26 तारीख को हम जो शेतकरी है उन्होंने ऐसा ठान लिया है कि हम मनीराम तट प्रकल्प जो होने वाला है उसमें पूरे परिवार के साथ, बच्चों के साथ, ये बच्चे जो है इसकी भी खेती गई वाली, इन्हें भी न्याय मांग रहा, लेकिन कोई न्याय इसका सुन रहा नहीं है। तो इन्हें भी जल समाधि में लेने वाला है, इसलिए हमारा सरकार को दरख्वास्त है। उन्होंने अगर हमारी न्याय नहीं सुनी तो फिर जिम्मेदार सरकार होंगी और अधिकारी होंगे। तो इन्होंने बहुत अच्छी बात कही और इन्होंने ये भी कहा है कि सरकार इसकी दखल ले और इशारा दिया है और निवेदन भी दिया है। आज एक छोटा नन्हा मुन्ना बच्चा हमारे साथ में है, स्टूडियो में है आज की न्यूज के, और इनसे भी पूछते हैं। क्या नाम बेटा आप? तुमचं नाव काय? वासुदेव बालाजी। हा सर, काय प्रकरण आहे? तुमची खेती किती गेली? 3 एकर। 3 एकर. काय मांग आहे तुमची? आमची खेती घेऊन पैसे
हा शेती घेऊन पैसे द्या. आमच्या सांग, हा, आमची हा, शेती हा. घेऊन पैसे द्या म्हणा. सांग ना काय आहे सर. आमची खेती, तुमची खेती गेलेली आहे का पाणीमध्ये? हा पाणी, हा. घेऊन शेताचा मोबदला द्यावा. पैसे द्या म्हणा सरकारला, आमची विनंती म्हणा. पैसे द्या सरकारला, आमची विनंती. हाँ काय हरकत नहीं. तो बच्चा घबराया वाला है क्योंकि बच्चा डिप्रेशन में भी है. आप समझ सकते हो कि एक नन्ना मुन्ना बच्चा जो कि इंसाफ के लिए तरस रहा है और इंसाफ मांग रहा है. तो गवर्नमेंट ऐसे बच्चों को जो कि पढ़ाना लिखाना चाहिए, इनको हुनर बनाना चाहिए. और आजकल सरकार यही कह रही है कि पढ़ेंगे लिखेंगे तो बनेंगे अच्छे. तो यही कहना चाहते हैं कि बच्चा जो इंसाफ मांग रहा है, उसकी 3 एकड़ खेती पानी में चली गई है, उसे इंसाफ दीजिए. और ना इंसाफ मिले तो वो भी जल समाधि करेगा, ऐसे निवेदन दिया गया है. ये तो बहुत ही खतरनाक बात है दोस्तों, अफसोस की बात है. एक नन्ना मुन्ना बच्चा एक अपने घरदार को छोड़कर दर दर भटक रहा है. आज आमदार भीमराव केराम इनसे भी मिले हैं और कह रहा है वासुदेव, इस बच्चे का नाम है वासुदेव. कितनी था तू? चौथी है. देखो 4वीं क्लास में है, 4वीं वर्ग में है. तो ठीक है, इंसाफ मिलता है नहीं मिलता है देर दुरुस्त, ये तो गवर्नमेंट के हाथ में है, लेकिन इंसाफ जरूर मिले, ऐसी हमारी गवर्नमेंट से भी गुजारिश है आज की न्यूज की टीम की तरफ से. और हम यही सोचना चाहते हैं, यही हम कहना चाहते हैं कि इस बच्चे के साथ सभी गावकऱ्यों को इंसाफ मिले. तो काय प्रकरण आहे तुमच्या? आमच्या गावामध्ये साहेब जवळपास 2020ला हे डॅम झालेलं आहे, मणिरामथड प्रकल्प. वायपणीच्या जास्तीत जास्त वायपणी शेती गेलेली आहे तिथं, आणि आमच्या गावाचं पुनर्वसन सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे. परंतु जवळपास 5 वर्ष झाले आम्ही दर आठवड्यातून एखादी वेळेस तरी आम्ही आमची स्वतःची गाडी 4-5 हजार रुपये 10,000 रुपये भाडे देऊन नांदेडला जातो. आणि आम्हाला म्हणते की पुढच्या 1 तारखेपर्यंत पाहतो, 2 तारखेपर्यंत पाहतो, असं करून आम्हाला किती वर्षापासून आहे? जवळपास तळ्याला होऊन 5 वर्ष झाली. 5 वर्ष. 5 वर्षापासून आम्ही नांदेडच्या ये जा चक्रा करतो, ये जा करतात. ये जा करतो. त्यांचे पैसे आमच्याकडे नसते, कोणाचं काम हो ना. करायचं करून गाडी करून नांदेडला जात असतात. हा. आता माझ्याकडे 3 एकर जमीन हो, आहे. हो. 3 एकर जमीन मधली मी माझ्यावाला एकही गुंठा आधी ग्रहण केलेली नाही आहे हा. आधीवर. हा. आता त्या ठिकाणी माझ्याकडे 2.5 एकर शेती पूर्ण पाणी चाललं, 1/2 एकर उरत आहे, त्याच्यामध्ये एवढा माणूस फसते. हा. म्हणजे मी करायचं काय? माझ्या घरी 10 लोकांचं कुटुंब आहे, 10 लोकांचे. 10 लोकांचं कुटुंब आहे. 3 एकर जमीनचं 2.5 एकर पाण्यामध्ये गेलेली आहे, 1/2 एकर उरते, त्याच्यात काहीच येत नाही, दलदलमध्ये चाललेली आहे. तर आम्ही 10 लोकांना कसं जगायचं हे मला प्रश्न पडत आहे. 10 लोकांना जगाना करणारा माणूस मीच आहे एकटा त्या घरामध्ये. आई वडील म्हातारे आहेत. काय नाव तुमचं? भीमराव गणपतराव तिळेवाळ. हा. त्या ठिकाणी साहेब त्यांना आम्हाला एकही रुपया दिलेलाच नाही. आणि त्यांना जर हे तळ्याचं पाणी जर आमच्या शेताकडे येऊ द्यायचं नसेल, समजा की त्याची लेवल जरी कमी करायची असेल त्यांना करू शकता. आम्हाला काही शेती विकायची आहे असं काही नाही आहे. आमच्या शेतातलं पाणी तुम्ही तळ्यातलं पाणी शेतात नका येऊ देऊ. आम्हाला एक फक्त तुमची मांग आहे की ते पाणी तुमच्या शेतात येऊ नये. हा, जर तेच आहे. गव्हर्नमेंटकडे आम्हाला आमच्या शेती विकत घेतलेले पैसे जर नसेल, हो. तुमची तळ्याची जे पातळी आहे पातळी तुम्ही कमी करा. हा. आम्हाला आमची शेती विकायची काहीच गरज नाही. असं का? जसं आमचं पहिले जात होतं त्या नाल्यातून पाणी, त्या प्रकारे जर करून दिलं तर आमची शेती विकायची काही गरज नाही. असं. कारण आजच्या काळात शेती तर भेटणारच नाही आम्हाला. नाही. आणि 10 लोक कसे जगणार आहोत आम्ही त्याच्यामध्ये? बरोबर आहे. आणि आम्हाला 5 वर्षापासून लई नुकसान व्हायला लागला तुमचं. नुकसान तर व्हायला लावलेलं बी जे आहे हा. त्या बियाचे सुद्धा त्या ठिकाणी पैसे निघत नाही. बाबा. लावलेलं बी. आणि आम्ही काय खावं आणि काय जगावं? आणि 4 ते 5 वर्षात नाही मी त्यांच्याकडे चक्रा करून- तुम्ही इंसाफ मागायला गेले की ते आश्वासन देऊन आश्वासन देऊन पाठवतात. आम्हाला पाठवून द्यायला लागले. पाठवतात. पण गेल्या वर्षी त्यांनी आमची शेती मोजली, फक्त मोजली. 1 वर्ष झाले हम्म. शेती मोजून त्याच्यावर काहीच त्यांनी ऍक्शन घेतलेली नाही. दरवर्षी जाणं, महिन्यातून 1 वेळेस गाडी करायची, 5-6 हजार रुपये भाडे द्यायचं आणि घरी यायचं, असं चालू आहे. अफसोस. म्हणून या ठिकाणी 26 जानेवारीपर्यंत आमच्या जर पूर्ण मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हा. आम्ही सर्व जेही शेतकरी आहोत त्यामध्ये 20-50 जे शेतकरी आहेत ते आम्ही त्या ठिकाणी जलसमाधी घेणार आहोत. जलसमाधी घेणार. ते तुम्ही दिलेले निवेदन, ते निर्णय जलसमाधीचे निवेदन दिलेले आहे. जलसमाधीचं निवेदन आहे ते आम्ही घेणारच. आमचे लेकरा बाळा बायको सगळं त्या ठिकाणी जाऊन बाप. जलसमाधी घेणार आहोत. हा. काय भाऊ तुमचं नाव काय? माझं नाव भास्कर विजय कदम. हा. माझी जमीन पहिल्यांदा 3 एकर डॅम मध्ये गेली, म्हणजे प्रकल्पामध्ये राहिली 2 एकर. ते आम्ही वारंवार त्यांच्याकडे चाललो, घ्या म्हणून. ते काही घ्या तयार नाही. आज आम्ही 7 जण घरचे खाणार आहोत, मी एकटा करणार आहोत.
त्याच्यात मी बिमारीनं झुंजत राहतो, तरी पण हे शासन आमच्याकडे लक्ष देत नाही. वारंवार जाऊन पण आमची याच्यात काय चूक आहे? त्यांची चूक आहे ना. शासनाने आम्हाला न्याय द्यावा. अच्छा, तर तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून यांची ते काम करतात तुम्ही, असं का? मग आता काय तुमची काय प्रशासन शासनकडे काय मागणी आहे तुमची आता? काय नाही, मी कलेक्टर साहेबांना सुद्धा भेटलो. कलेक्टर साहेबांना निवेदन दिले. अभिजित राऊत साहेब आहेत ना, त्यांच्यासोबत मी सांगितलं काय त्यावेळेस जो सर्व्हे झाला होता साहेब, म्हणलं त्यावेळेस जो सर्व्हे झाला तो चुकीचा झाला होता. तो जर सर्व्हे जर व्यवस्थित झाला असता तर ही हे आमच्यावर वेळ आली नसती, म्हणजे या शेतकऱ्यावर वेळ आली नसती. त्याच्यामुळे जे संबंधित अधिकारी आहेत त्यावेळेचे त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि जे 5 वर्षापासून जे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे तर त्यांच्याकडूनच यांनी वसूल करावे आणि शेतकऱ्याला द्यावे, अशा बाबतीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे. आता तुम्ही आमदार भीमराव केनमला भेटले, त्यांनी काय आश्वासन दिले? त्यांनी आम्हाला सांगितलेलं येणाऱ्या 21 तारखेला किनवटला मीटिंग बोलवली आहे म्हणले. मी त्या मीटिंग मध्ये हा मुद्दा मी घेणार म्हणले आणि तुम्हाला न्याय देणार म्हणले. ठीक है. देखो दोस्तों कि ये जो अभी 26 तारीख है, स्वतंत्र दिन, उस दिन पर यानी कि इन्होंने इंसाफ मांग रहे हैं और इंसाफ ना मिले तो ये जल समाधि करेंगे, ऐसी इनकी मांग है और निवेदन भी दिए हैं. तो देखते हैं कि अब सरकार और शासन इनके साथ इंसाफ करती है नहीं करती है. तो इतना इस न्यूज चैनल के जरिए कहना चाहता हूँ. देखते रहिए आज की न्यूज. वायफणीमध्ये धरण झालेलं आहे. आमची शेती 3 एकर शेती आहे आम्हाला. 3 एकर मधून 2 एकर मध्ये आता पाणी येते. पूर्वी गेली नव्हती, आता पाणी आलं. पहिली मोजणी बरोबर केली नाही, त्याच्यामुळं आता आमच्या वावराची लय नुकसान झाली. वावरामध्ये पाणी या लागलं, काही पिका लागलं नाही, काही नाही. ती 5 वर्षापासून झालं हेच हाल आहे आमची. 1 वर्ष झालं मोजणी केली, आणखीन अधिकारी कोणते येऊन फायले नाही. आम्हाला मोबदला दिला नाही. मोबदला आम्हाला बरोबर देवा. आमची शेती बरोबर घ्यावा, न दिल्यास आम्ही 26 तारखेला जनसमाज घेणार आहोत.